कोकणातील रायगडमध्ये दरवर्षी पावसाळ्यात नारळ फोडी स्पर्धा खेळवली जाते। अलिबाग तालुक्यातील नागाव बीच येथे कोकणातील लोकप्रिय आणि पारंपरिक नारळ फोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला यंदाही मोठा प्रतिसाद लाभला। या स्पर्धेसाठी पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवामधून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष महेश वाकडीकर आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेत एकूण 100हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। यामध्ये गडगडी आणि खेळी नारळ फोडी स्पर्धा पार पडली। ही स्पर्धा पाहण्यासाठी नागावमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली। एकमेकांवर नारळ आदळून ही स्पर्धा खेळवली जाते। यामध्ये 2 प्रकार या स्पर्धेचे खास आकर्षण असते। गडगडी आणि खेळी नारळ स्पर्धा यासाठी स्पर्धक जो नारळ वापरतात त्याची किंमत साधारणतः 8 ते 10 हजार रुपये असते। शिवाय या नारळाची करटी हाताच्या बोटा एवढी जाड असते। त्यामुळे स्पर्धक हा नारळ अगदी बारकाईने वर्षभर शोधून घेत असतो। कोकणातील पारंपरिक क्रीडा संस्कृती जपण्यासोबतच नव्या पिढीपर्यंत हा अनोखा खेळ पोहोचविण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात असल्याचे आयोजक डॉक्टर सचिन राऊळ यांनी सांगितले। परममित्र डॉक्टर सचिनजी राऊळ यांच्या मार्फत आयोजित नारळ फोडण्याच्या स्पर्धेसाठी आज त्यांनी मला एक 15 दिवसापूर्वी निमंत्रण दिलं होतं। या निमंत्रणाच्या अनुषंगानं आपल्या कोकणातील हा पारंपरिक खेळ नारळ फोडणे, खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं तर कोकणात असेल, अलिबागमध्ये असेल, नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि ह्या नारळाच्या उत्पादनाच्या माध्यमातून अशा पद्धतीने खेळ केल्यानंतर 100% त्याच्या प्रोडक्शनवर परिणाम होतो। तशाच पद्धतीने आपला कोकणातील खेळाडू हा पुढे गेला पाहिजे। यासाठी नक्कीच याला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी जो काही पत्रव्यवहार शासन दरबारी करायचा असेल तो मी आणि सचिनजी राऊळ मिळून आम्ही नक्कीच करणार आहोत। सगळ्यात प्रथम गेल्या वर्षी मी गडगडीमध्ये नंबर फायनल मारले होते, मी गणत नागाव म्हणून। आता माझ्या 2 टीम हारलेल्या आहेत, तरी पण ह्या टीममध्ये सचिन दादाचा एवढं वर्चस्व आहे की जबरदस्त नारळ आणि जबरदस्त आयोजन असतं। त्यामुळे आम्हाला इथे खेळायला खूप आवडतो। आणि आता सध्या माझी एक टीम हातावरची एक आहे अजून, म्हणजे वरती खेळत होती, त्यामुळे माझ्या 4 नारळ शिल्लक आहेत, म्हणजे म्हणून मी फायनलची आशा बघतो। पण एवढं जबरदस्त नियोजन असतं ना, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही। अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये सचिनदाची स्पर्धा जबरदस्त असतो आणि सगळ्यात वर्चस्व म्हणजे आमचं नागाव बीचचं, त्यामुळे ही स्पर्धा जबरदस्त असते। नागाव बीच म्हणजे तुमचं फेमस, म्हणजे आमचा अख्ख्या तालुक्यातला फेमस बीच आहे। नारळ फोडीची स्पर्धा ही अलिबागमध्ये खूप ठिकाणी होते। माझं नाव संजय बालकृष्ण घरत, मी थळमध्ये राहतो आणि खूप लांबून लोक येतात। आता माझे मित्र मालवणवरून सतीश आचरेकर, गोव्यावरून बडीभाई, ब्लॅक टायगर, एवढ्या लांबून ते पण खेळायला येतात औषधी। आणि खूप लोक तशी प्रोत्साहन चांगलं असतं लोकांचं आणि खूप मजा येते। हे आयोजन पण खूप चांगल्या प्रकारे केलं जातं इथे। आणि सचिन दादाचं तर नाव आहे, सचिन दादा आमचा जिल्हा परिषद सदस्य आहे, त्याच्यामुळे इथे जास्तीत जास्त लोक इथे येतात खेळायसाठी औषधी। आणि अलिबागमध्ये खूप स्पर्धा होतात। कुठलीही राजकीय पार्श्वभूमी, कुठलीही निवडणूक लढताना थेट जनतेमध्ये जाऊन जिल्हा परिषद निवडणूक जिंकणं आणि थेट नारळ फोडणं ही काही साधी गोष्ट नाही आहे। म्हणून मागच्या वेळेस मला मी सांगितलं होतं की पुढल्या वेळेचा नारळ सचिन फोडणार, तो खरंच फोडून आलाय। तोही एक खेळ आहे, पण आपला पारंपरिक खेळ नारळ हा प्रत्येक आपल्या विशेषतः कोकण भागामध्ये खेळला जातो। स्पर्धात्मक दृष्टिकोनातून आपण त्याचा आनंद सगळ्याच घेत असतो। मला वाटते रेवदंडा चोर भागामध्ये 2-3 स्पर्धा आजच आहेत, त्यामुळे अनेक प्रेक्षक किंवा स्पर्धक त्या ठिकाणी सहभाग घेत असतात। कुठलीही स्पर्धा म्हटलं की आम्ही सगळे मान्यवर लोक त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी जातो। बैलगाडीचा आनंद घेण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा खूप समुदाय या ठिकाणी बघायला मिळतो। म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी जिल्ह्यातील सगळ्यात नामांकित स्पर्धा या ठिकाणी होते, त्या स्पर्धेला असते। आणि या जोडीने करून दाखवलंय आणि रेकॉर्ड ब्रेक करून दाखवलं की गर्दी कशी जमवायची, जनमत कसं साध्य करायचं। आणि मग त्यातून मी पक्का नारळ शोधला आणि मी खेळायला उतरलो आणि तो सक्सेस झालो। खरं आहे की जनतेने खूप सारं प्रेम खेळाच्या माध्यमातून सामाजिक दृष्ट्या माझ्यावर दिलेलं आहे आणि विकास किंवा आमच्या वाघबारीने सांगितलं ते खरं की जनमानसात जाऊन त्याची सेवा करणं हे माझं काम आहे।
जरी दुसऱ्यांदा आमदार असलो तरी आजही मला वाटत नाही मी आमदार आहे म्हणून. कारण जनतेचा सेवक म्हणून प्रामाणिक काम करतो आणि म्हणून पुन्हा पुन्हा जनतेने मला सेवकाची संधी दिली. या नागगावच्या बाबतीमध्ये नंदुशेठ मंचावर आहेत. मी माझे सन्माननीय सरपंच सदस्यांना सगळ्यांना घेऊन नागावचा आराखडा लगभग 300 कोटीचा मी तयार केलाय. त्याचं खऱ्या अर्थाने मी डिबेट हे सगळं दाखवलं आणि पर्यटन विभागाच्या अंतर्गत सध्या नागावला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय. मला वाटते 6 महिन्यामध्ये त्याची कामाची सुरुवात नक्की होईल. पण चौल निवडणा नागावमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. त्याची पावती देखील लोकांनी मला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिली. त्याचा सार्थ अभिमान निश्चित आहे. आणि मग लोकांची सेवा करत असताना खेळाकडे लक्ष देणं हे आम्हा सगळ्यांचंच कर्तव्य निश्चित आहे. मला वाटतं 29 तारखेला मी थळ येथे पूर्वगोविंदाचं आयोजन केलंय. तो पण देखील एक साहसी खेळ आहे आणि त्या खेळाचा आनंद घेण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा निश्चित आहे. त्याच्यावरती पण अनेक चर्चा होते की आमदारांनी कोणतरी एक डान्सर आणली आहे. आता प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्यांना वाटतं त्यांना काय आहे मला माहित नाही आहे. पण आपण त्या कलेच्या माध्यमातून बघतो. कारण आपण सगळ्या खेळाला कलेचा समान मान दिलेला आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून बघत असताना त्याची कला जी साजरी करते त्याला तो प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि मग त्याच्यावर अधिक लक्ष देताना काही लोकांचं म्हणणं निश्चित आहे की आमदारांनी अशा काळामध्ये अशाला बोलवलं पाहिजे. पण जे बोलतात त्यांचे फोटो पण आम्ही टाकून दिलेत की आपण कसं वागावं जनतेला दाखवावं तेही कळेल. या गोष्टी होत असतात. मी आरोप करणारा व्यक्ती अजिबात नाही. स्वतःच्या कर्तृत्वाने लोकांसमोर जाऊन काम करून जन्मत प्राप्त करणं माझं काम निश्चित आहे. पण अनेक वेळा मैदानावर येत असताना कबड्डी असेल त्या दृष्टिकोन मी येतो. पण नारळीपूजा पूर्वी हा खेळ बघण्याचा आनंद युट्यूबवरनं पण अनेक लोक घेतात. घर बसल्या पण लोक खूप घेतात. युट्यूब नसताना इथे गर्दी थांबली नसते. पण अजूनही हातावरचे नारळ सुरू झाले नाही आहेत. तो वेगळा सन्मानाचा खेळ आहे. तो जेव्हा जुना खेळ आहे तो येईल तेव्हा नक्की त्या ठिकाणी गर्दी नक्की जमेल असं माझे मत निश्चित आहे. परंतु सर्वांगीण विकासाचं आपण स्वप्न बघत असताना चौल आणि लवंडासारखाच नागावचा विकास येत्या 6 महिन्यामध्ये होत असताना आपल्या देशात नंदुशेठ तुम्ही काळजी करायची गरज नाहीये. कारण लोकांनी माझ्यावर जबाबदारी ती पूर्ण करणं माझं काम आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण निश्चित बघतोय. विकासाला विचार पडला असेल शेत आणखी का बोलणार आहे का पण अजिबात नाही आहे. पण खरं आहे की आम्ही सगळे जरी राजकीय दृष्ट्या असलो तरी मैत्रीचा भाव आम्ही नेहमीच ठेवलेला आहे. म्हणजे नंदुशेठ आणि मी मला वाटत नाही आम्ही विरोधी परिभाषा कधी केली. तेवढाच सन्मान तेवढाच मान कुठे भेटत आम्ही देत आलो. दादा आमचे आहेत तो मार्गदर्शक आहेत. आमचे ठाकूर दादा आहेत हे देखील मार्गदर्शक आहेत. पण सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं जी जिद्द आहे ती माझ्याकडे अजूनही आहे. मी नेहमी वाट बघतो की आज ना उद्या सगळे लोक माझ्या मंचावर येतील. तसा सचिन झाला आणि सक्सेस झाला आणि खरं तर सचिनच्या कन्याला देखील मनापासून शुभेच्छा देतो. CBSE मध्ये फर्स्ट येणं साधं काम नाही आहे आणि मग तिची मेहनत आणि आई वडिलांची आशीर्वाद मेहनत तिला कामी नक्की आली. अभिमानाची गोष्ट आहे. कुठल्याही आई वडिलांना आपल्या कन्याने एवढं मार्क्स मिळवून आपला नंबर प्राप्त करून घेणं अभिमानाची गोष्ट आहे. मी आज या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग दिला त्या सगळ्या स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा देतो. हे अतिशय सुंदर खेळ वादविवाद न करताना खेळा. कारण आम्ही देखील राजकारण करताना कुठे वादविवाद करत नाही. विकास कुठे आहे हे मला नंतर कळतं. पण तो माझ्या हृदयात निश्चित आहे. असे अनेक जण आहेत जरी माझ्या झेंड्याच्या जवळ नसले तरी झेंड्याच्या दिशेने नक्की आहेत. त्यामुळे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.